मोहोळ विधानसभा मतदारसंघ आणि मोहोळ तालुका या तालुक्यामध्ये सातत्यानं अशा गोष्टी वारंवार घडत आहेत। मोहोळ तालुक्यामध्ये पहिल्यांदा मोहोळ ग्रामपंचायत होती, कितीतरी वर्ष लागले या तालुक्याचं ठिकाण असताना सुद्धा या ठिकाणी नगरपंचायत होण्यासाठी गेली 20 वर्ष या तालुक्यातल्या शहरातल्या लोकांना मागणी करावी लागली। पण दुर्दैव एवढं तालुक्याचं मोठं आहे की या महाराष्ट्रामध्ये अनगर नगरपंचायत फक्त 2 ते 3 महिन्यामध्येच झाली। मी माझे वडील नागनाथ क्षीरसागर या 2019ला उमेदवार म्हणून इथून लढले। विधानसभेला या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले। महायुतीचं सरकार यायच्या ऐवजी महाविकास आघाडी सरकार आले। आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री झाले। त्यांना मी 2021लाच या तालुक्यातील सर्व प्रश्नांची जाण, तेही महाविकास आघाडीमध्ये होते पण सातत्यानं ते तालुक्यातल्या चुकीच्या निर्णयाच्या पाठीशी उभे राहत होते की मोहोळमध्ये नरखेड, पेनूर, कामती, कुरुल हे बहुसंख्य लोकसंख्येची गाव आहेत। या ठिकाणी नगरपंचायतची आवश्यकता होती पण या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना आजी आणि माझी काहीच पडलेलं नाही। यांना यांच्या अनगर भागाचंच भलं करण्यामध्ये यांचं आता 2021 साली मी सब रजिस्टर ऑफिसची मागणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे केली होती। त्यावेळेस त्यांनी याच्यावरती शेरा मारला होता की तात्काळ या संदर्भात कारवाई व्हावी। आता नगरपंचायत संबंधीचे ते पत्र माझ्याकडे आहेत, ते पत्र मी तुम्हाला सर्वांना देतो। त्यावेळेस मी कुरुल, कामती, पेनूर या ठिकाणी का हो त्यावेळेसच्या आमदारांना हे माहीत नाही का ह्या सर्व फायली मुख्यमंत्री कार्यालयात होत्या। ह्या सर्व फायली जागेला थांबवून यांची कुठलीही मागणी नसताना मागून ना अनगरचं सब रजिस्टर केलं। रजिस्टरचं ऑफिस करताना 8500 दस्त हे वर्षभरामध्ये क्रॉस झाले पाहिजेत पण आपल्या मोहोळ सब रजिस्टर ऑफिसला 6500 पण क्रॉस झाले नाहीत आत्तापर्यंत। काय आवश्यकता होती? ही आवश्यकता कामतीलाही नव्हती पण कामती, मिरी, आरबळी, यनकी, गोडेश्वर हे मोहोळपासून 40 किलोमीटर लांब आहेत। भौगोलिकदृष्ट्या त्या लोकांना इकडे येणं सोयीचं नाही आहे, त्यामुळे ही मागणी आम्ही केली होती। खरं तर या तालुक्यामध्ये करायचीच गरज आहे तर नगरपंचायत करण्याची गरज आहे। पेनूरला नगरपंचायतची आवश्यकता आहे, कामतीला आवश्यक, कुरुलला आवश्यक, नरखेडला आवश्यक। अनावश्यक कार्यालय या तालुक्यात आणायची, सरकारचा तुमचा आमचा पैसा बर्बाद करायचा, ह्या तालुक्यातील आजी माझी आमदारांनी हे थांबवावं। अन्यथा आता मोहोळ तालुक्यातील जनता ही सुज्ञ झाली, तुम्हाला खुर्च्यातून खाली खेचल्याशिवाय थांबणार नाही। झालेल्या लोकसभेत लोकांनी दाखवून दिलंय तरीसुद्धा यांची मस्ती जिरत नाही, मुजुरी जिरत नाही। माझी या ठिकाणी सर्व तालुक्यातल्या जनतेला मागणी आहे की जे आवश्यकता आहे अशीच कार्यालय या विधानसभेत आणि मोहोळ तालुक्यात झाले पाहिजे। अनावश्यक कार्यालय करून जनतेला वेठीस धरण्याचं व शासनाला खर्चाला वेठीस धरण्याचं काम या दोन्ही लोकप्रतिनिधींनी करू नये।